ॲक्शन म्हणजे खरं तर सोनचाफा प्रोडक्शन पाहिजे होतं, पण युनिव्हर्सल गाणं आहे आपलं, युनिव्हर्सपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून युनिव्हर्सल स्टुडिओमधनं मी टेक केलेला आहे ॲक्शन. सो मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं की गाण्याची प्रोसेस कशी सुरू झाली आणि कशी ही कल्पना आली आणि मग त्याला आकार येऊ लागला हळूहळू. सो मग मी अर्चनाला फोन केला, म्हटलं अर्चना आपल्याला एक गाणं करायचं आहे, तर कसं काय तर गाणं रेकॉर्ड वगैरे झालं. मग पुढची प्रोसेस होती कास्टिंग. तिला पूर्ण दिवस मी बोलून घेतलं, म्हटलं आज काहीही करून आपल्याला हे सगळं कोण डायरेक्ट करणार आहे, कोण ॲक्ट्रेसेस आहेत, कसं शूट होणार आहे, कुठे शूट होणार आहे, हे सगळं फायनल करायचं. तिला मी राहायला ठेवून घेतलं त्या दिवशी आणि मग डोक्यात आलं अभिजित गुरुला मी खूप चांगलं ओळखते, चांगला मित्र आहे, समिधाचा नवरा आहे. पण मला माहिती आहे की इज अ व्हेरी गुड डिरेक्टर आणि खूप वर्षांपासून मी त्याला म्हणत होते, तू डिरेक्शन कर बाबा, तू इतकं सुंदर उत्तम ॲक्टर आहेस, रायटर आहेस, यू आर अ गुड डिरेक्टर. सो माझ्या डोक्यात मला असं वाटलं की एक असं म्हटलं जातं की आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण सगळ्यांना पुढे घेऊन जायला पाहिजे. पण मी जेव्हा प्रोड्युसर झाले तेव्हा मी ठरवलं, माझी जी लोकं आहेत, जी माझ्या वेव्हलेंथवरती फ्रिक्वेन्सीजवरती मॅच करतात, त्या लोकांना मी घेऊन पुढे जाणार. जी लोकं येतील ती आपली, जी लोकं नाही येतील तीही आपलीच, पण ती आपल्यात नाही. हा एक थॉट होता. हक्काने अभिजितला फोन केला. अभिजितची मीटिंग होती आणि अभिजित बोलला, मी 8-8:30 पर्यंत पोचतो. सो मी आणि अर्चना थांबलो. त्या दिवशी खूप कामं केली. रात्री 8:30-9 वाजता त्याच्याकडे गेलो आणि त्याला हे जेव्हा गाणं ऐकवलं तेव्हा समिधा आणि त्याला गाणं खूप आवडलं आणि ते बोलले की हे खूप पॉझिटिव्ह आणि खूप सोहळा एक असतो त्या टाईपचं गाणं आहे, तर आपण एक सोहळा आहे अशा पद्धतीने ते गाणं दाखवू. तर मग समिधा आणि भार्गवी तर बोलला की मग या का नाही येत? म्हटलं चला या. परिवार मोठा होत गेला. समिधा आणि भार्गवीचं कास्टिंग झालं आणि त्या सगळ्यांनी, माझ्या गुणी कलाकार आहेत सगळ्या हिरोईन्स, त्यांनी कुठलंही नाटक न करता एका झटक्यात तयारी दर्शवली ॲक्टिंग करायला. मग समिधाची एंट्री झाली, भार्गवीची एंट्री झाली, अभिजित हो म्हणाला. मग मोहित कॅमेरा करतो, त्यांचे माहोल मुलीचे जे व्हिडिओज जो रेकॉर्ड करतो मोहित, मग तो आमच्या टीममध्ये सामील झाला. मग आता म्हटलं हे प्रोडक्शन कोणाला करायला द्यायचं? मग मी शर्मिष्ठा राऊतला फोन केला. तर शर्मिष्ठा बोलली, ठीक आहे प्रोडक्शनचं वेगळे, पण मग मी का नाही आहे? मला पण. म्हटलं अरे मला विचारायला समोरनं कसं तरी वाटत होतं, पण कसं झालं ना, कलाकारांनी समोरनंच इतकी छान तयारी दर्शवली. शर्मिष्ठाची अशा पद्धतीने एंट्री झाली आणि मला कौतुक काय वाटलं की या समोर सगळ्यांनी या ॲक्ट्रेसेस असल्याचा कुठेही तो माज म्हणा, ॲटिट्यूड म्हणा दाखवला नाही, समोरनं तयारी दाखवली. त्यामुळे माझ्यासाठी हे खूप चांगलं झालं की आणि वैशिष्ट्य काय माहिती आहे का या सगळ्यांच्या, हे सगळ्या स्वामीभक्त आहेत. आणि मला असं होतं की या सगळ्या एक मुली, म्हणजे माझं कॉन्सेप्ट होता की 7 चक्रांवर करू, पण माझे रेकीचे सर आहेत, त्यांनी सांगितलं की अष्टलक्ष्मी होणार, 8वी बाई जॉईन होणार. सो मग हळूहळू ते वाढत गेलं आणि माधवी, मी आणि सायली आम्ही इथूनच सुरुवात झाली होती. सो माधवीची डेट घेणं आणि चेतनाची डेट घेणं हे माझ्यासाठी खूप जास्त तारेवरची कसरत होती. मंदारनेच गाणं लिहिल्यामुळे मी चेतनाला विचारलं, म्हटलं तुला, मी घाबरतच फोन केला तिला की तू करशील का? तर तिने अगदी एका सेकंदात मला तिचा होकार कळवला आणि हे आय थिंक हे स्वामीने सगळं घडवून आणलेलं आहे. हे भार्गवीने मला म्हटलं होतं की स्वामींचं पान होतं म्हणून इतकं सगळं सुरळीत छान निर्विघ्न पार पडलं. कारण सगळ्या जणी एकत्र येऊन काहीही इगो, ॲटिट्यूड काही नाही, सगळ्या सुंदर आम्ही दिसत होतो. मग म्हटलं तर कॉस्ट्युमसाठी कोण, तर पौर्णिमा ओक, माधवीने एक फोन केला पौर्णिमा ताईला आणि पौर्णिमाने पटकन आम्हाला सुंदर साड्या, शेले आणि कौतुक करावंसं वाटतं तिचं, कारण तिने एका कॉलवरती आम्हाला तिच्या सुंदर साड्या दिल्या. ती एवढी बिझी आहे तरी ती कोल्हापूरला होती, मी मुंबईला. साड्यांचं सिलेक्शन सुरू झालं. मग प्रत्येक हिरोईनला मी त्या साड्या पाठवल्या की हे कलर चांगले दिसतील का, अशा साड्या घेऊया का, त्याच्यावर मग हे शेले आपण ॲड करूया. मग कालिष्का ज्वेलरीची प्रियांका घारे, ती म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे आणि आम्हाला ठरवलंच होतं, विशेष कौतुक मला इथे पौर्णिमा ओकचं करायचं आहे, प्रियांका घारेचं करायचं आहे, कालिष्का ज्वेलरी. त्याच्यानंतर महेश बापट ज्यांनी आम्हाला केटरिंगची फूड सर्व्हिस दिली. हे सगळे माझे कोलॅबरेशनमध्ये आलेले माझे सगळे मित्रमैत्रिणी, कारण हे खऱ्या अर्थाने एक कोलॅबरेशन होणं खूप जास्त गरजेचं होतं. कारण फर्स्ट टाईम जेव्हा प्रोड्युसर असतो तेव्हा बाकीचे पण खूप खर्च असतात, पण जे समोरनं ज्यांचं खरंच प्रेम आहे त्यांनी खूप प्रेमाने ते कोलॅबरेट केलेलं आहे काही गोष्टी.
तर प्रियांकाने अतिशय सुंदर दागिने दिलेले आहेत. पौर्णिमाने अतिशय सुंदर आमचे सगळ्यांचे लुक डिझाईन केलेले आहेत. उषा, प्रियांका आणि श्वेता या तिघी उत्तम हेअर आणि मेकअपला आम्हाला, म्हणजे ही ना एक बायकांची टीम, लेडीज टीम म्हणतो ना, वुमन पॉवर, तशी ती टीम सगळ्या बायका ॲड होत गेल्या. त्या तिघींनी सुंदर मेकअप आणि हेअर केले आमचे. त्याच्यानंतर त्या दिवशी पूर्ण केटरिंगची जी व्यवस्था होती, आमचे जे सगळे ॲक्टर्स आणि डिरेक्टर्स आहेत त्यांना महेश बापट यांचं ठाण्याला हॉल्ट अँड ईट नावाचं फूड जॉईंट आहे, त्यांच्याकडनं मोदक होता आम्हाला डेझर्टला. त्यामुळे सुंदर जेवण होतं. आणि माझं सगळ्यात काय म्हणतात विशेष कौतुक इथे करायचं आहे शिवानी कामदार, जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे. इव्हेंट प्लस नावाची तिची कंपनी आहे. ती ताज आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये डेकॉर करते, मॅरेज डेकॉर. पण तिने फक्त, मी तिला फोन केला, मी स्वामींचं गाणं करते, आणि तिने माझा जो लोकेशनचा हॉल होता, आम्ही शूट केलं हे गाणं संवाद स्टुडिओ मीरा रोडला, त्यांनी सुद्धा खूप छान आम्हाला मदत केली. मिस्टर कसबे यांनी आमचं प्रोडक्शन बघितलं आणि माझा हॉल संवाद जो मी घेतला होता 1.5 शिफ्टमध्ये गाणं केलं, तिने हॉल तो खऱ्या निशिगंध, झेंडू, गुलाब, ऑर्किड यांनी अगदी इतका सुंदर सजवला होता की अभिजितने जेव्हा एंट्री केली तेव्हा अभिजित म्हणाला की धर्मा प्रोडक्शन में आए वैसे फील हो रहा है. सो थँक्यू शिवानी, सो मच. अँड प्राची, की तुम्ही त्या हॉलला लिटरली, म्हणजे त्या हॉलमध्ये जो कोणी एंटर करत होता, रिअल निशिगंधाची फुलं असल्यामुळे इतकी पॉझिटिव्हिटी होती आणि तिने इतकी सुंदर फुलाशी अशी उधळली होती. तुली तेरे स्वामी के लिए है ना, तो मैं कुछ भी मतलब और क्या चाहिए डेकोरेशन. म्हणजे मी सकाळी 6 वाजता गेले तेव्हा एवढ्या ते तिचं सगळं सामान बघून मला टेन्शन आलं की फिल्मचं गाणं करतोय की एक नॉर्मल. पण मी ह्या सगळ्यांना क्रेडिट्स यासाठी देते कारण मी प्रोड्यूस केलेलं आहे. कल्पना माझी असली तरी ह्या सगळ्यांशिवाय ते गाणं शक्य नव्हतं. माझे आई बाबा आले होते, त्यांनी पूर्ण दिवस तिथे, बाबांनी एक छोटासा रोलसुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये, त्यांना खूप हौस होती. आणि या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याला मला क्रेडिट द्यायला आवडेल कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. लोकेशन हंटिंगच्या वेळेला तो माझ्यावर प्रत्येक वेळेला आला. ही ऑलवेज स्टेज बिहाइंड, त्याला नाही आवडत पुढे यायला, पण त्यांनी खूप सपोर्ट केला. सगळ्या मीटिंग्समध्ये तो होता, गाण्याचे इनपुट्स असतील, लोकेशन हंटिंग असेल, त्याच्यामध्ये तो होता. तर हे गाणं मी तुमच्यासमोर जे घेऊन येते, हे फक्त एक गाणं नाही आहे, इट्स अ टीमवर्क. आणि आय ऑलवेज बिलीव्ह की तुम्ही एखादी कलाकृती जेव्हा घेऊन येता तेव्हा बघितल्यावर नॉट नेसेसरी की तुम्हाला ते आवडेलच, पण 1 मिनटं पॉज घ्या. चांगलं आहे, वाईट आहे, किंवा अरे इतना खास नाही आहे, हे असं बोलायच्या अगोदर 1 सेकंदाचा पॉज घ्या. कारण ह्याच्यामागे आमची महिने वर्षांची मेहनत असते. एका गाण्यासाठी जवळजवळ 100 लोकांचा सहभाग आहे. मी तर फिल्मच्या गोष्टी करत नाही कारण ते तर खूप ग्रँज्युअर असतं आणि खूप मोठं असतं. पण नाही आवडलं तर तुम्ही कमेंटमध्ये डेफिनेटली लिहा की अजून बेटर करण्यासाठी ज्या कमेंट्स असतात त्या डेफिनेटली आम्ही प्रयत्न करत राहू. पण हे खूप प्रेमाने बनवलेलं गाणं आहे सगळ्या स्वामी भक्तांसाठी, इवन ज्यांना म्युझिकची आवड आहे त्या लोकांसाठी. आणि प्रत्येकाने, म्हणजे मंदार, वरुण, माझ्या सगळ्या साथी ॲक्ट्रेस, भार्गवी, समिधा, त्याच्यानंतर सायली, मी स्वतः, चेतना, माधवी, शर्मिष्ठा, या सगळ्यांनी उत्तम सपोर्ट केलेला आहे. अर्चना, जे सगळे व्हिडिओज, रील्स, आमची खूप मेहनत असते, थँक्स टू हर. त्याच्यानंतर जी अख्खी सगळी टीम आहे त्या सगळ्यांना थँक्स. आणि यूट्यूबवरती तुम्हाला आता तुमचं काम आहे, मी माझं काम केलेलं आहे आणि सांगायला आनंद होतोय की ह्या गाण्याचं जे लॉन्च आहे ते आम्ही अक्कलकोटला स्वामींच्या समोरच करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की स्वामीने आशीर्वाद दिलेला आहे ऑलरेडी या गाण्याला, आणि तसंच प्रेम आणि तशीच माया की तुम्हाला सुद्धा द्यायची या गाण्याला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं शेअर करायचं आहे. कारण आत्ता मी शून्यापासून सुरुवात केली आहे. मी कुठल्याही म्युझिक लेबलला ते गाणं न देता स्वतःच करायचं ठरवलं, म्हणून अगदी शून्यापासून, म्हणतो ना शून्यापासून सबस्क्रायबर्सची सुरुवात केली. 1, 2, म्हणजे मी आणि अर्चनाला मी फोन करते, आज 2 वाजले, आज 3 वाजले. सो त्याच्यामागे उद्देश, भावना एकच आहे की हे गाणं चांगलं हिट झाल्यावर, चांगलं त्याला लोकांची पसंती मिळाल्यावरती अशी उत्तम गाणी मला तुमच्यासाठी घेऊन यायची आहेत. ॲज अ प्रोड्युसर मला प्रोड्यूस करण्यामध्ये आनंद होतो. आणि येस, ह्याच्या मागचा अजून एक असा थॉट आहे की हे जेव्हा खूप मोठं होईल सोनचाफा प्रोडक्शन, ह्याच्यातनं एक कार्य म्हणून, सोशल वर्क म्हणून ज्या लोकांना खरंच गरज आहे त्या लोकांना ह्याच्यातला एक शेअर आम्ही तिथे देणार आहोत, ही माझी इच्छा आहे. सो त्या सद्भावनेने आम्ही हे गाणं प्रोड्यूस केलेलं आहे. त्या सद्भावनेने, तेवढंच प्युरिटीने हे तुमच्यासमोर मी आणलेलं आहे. आणि प्रत्येकाची मेहनत आहे, स्पॉट टू अगदी
तुम्ही प्रेक्षक या सगळ्यांची मेहनत आहे. स्वरूप दिगंबर स्वामी हे गाणं 19 एप्रिलला 11:11 सकाळी सोनचाफा प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर रिलीज करत आहे. तुम्ही मला सोनचाफा म्युझिकल इन्स्टा पेजवरती आणि सोनचाफा म्युझिकल फेसबुक पेजवरती सुद्धा फॉलो करू शकता. आणि अक्कलकोटला स्वामींसमोरच हे गाणं रिलीज होत असल्यामुळे ते जगभर पोचणार याची खात्रीच आहे. पण तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, फॅमिलीला सगळ्यांना हे गाणं शेअर करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि हे जे एक छोटीशी प्रेमळ भेट मी घेऊन येते त्याला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद द्यायचे. थँक्यू सो मच. आपल्या या सुंदर गाण्यासाठी ब्रँड पार्टनर आपल्याला लाभलेले आहेत. हेमाली शिंदे आणि समीर झा यांचा फनखाना हा ब्रँड या गाण्यासाठी ब्रँड स्पॉन्सर आहेत. त्याचबरोबर आपल्या गाण्यासाठी जिने अत्यंत सुंदर डेकोरेशन केलेलं आहे ती शिवानी कामदार इव्हेंट प्लस या कंपनीची. त्याचबरोबर शूटिंगच्या दिवशी ज्यांनी आम्हाला रुचकर जेवण खाऊ घातलं असे महेश बापट, हॉल्ट अँड ईट ठाण्याचे. त्याचबरोबर सुंदर नथी जिने आम्हाला दिल्या ती प्रियांका पांडे, नथीचा साज या ब्रँडची मुख्य. आणि त्याचबरोबर इतके सुंदर दागिने जिने आम्हाला घालायला दिले ती प्रियांका घारे बाय कालिष्का, पौर्णिमाताई ओक जिने आम्हाला सुंदर साड्या आणि सुंदर असे शेले दिले, त्यामुळे आम्ही सगळ्या सुंदर दिसलेल्या आहोत. तर या सगळ्यांचे, कोलॅबरेटर्सचे, स्पॉन्सरर्सचे मनापासून आभार. थँक्यू. आणि अख्ख्या टीमचे सुद्धा. श्री स्वामी समर्थ.